क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड विखे पाटील शाळानजीक ट्रक पलटी, वाहतुकीला मोठा अडथळा। अंबड परिसरातील केबल पार्क रस्त्यावर विखे पाटील शाळेनजीक असलेल्या नाल्याजवळ आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास मालवाहू ट्रक अचानक पलटी झाल्याची घटना घडली। या अपघातामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक नाल्यालगतच्या वळणावरून जात असताना रस्त्यावर पलटी झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही, मात्र ट्रक रस्त्याच्या मध्यभागी आडवा झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले। काही वेळा ट्रक बाजूला करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली। दरम्यान या परिसरात अवैध व जड वाहतुकीची समस्या वारंवार समोर येत असल्याने नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। शाळेजवळील रस्ता अरुंद असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, अंबड, नाशिक। तुम्ही या गाडीवर ड्रायव्हर आहेत का? काय नाव तुमचं? वाघ। हा, काय कसं काय झालं हा घटना? कारवाला घुसला ना. अच्छा, त्याला वाचवायच्या प्रयत्नात त्यानं घुसल्यानंतर माझा काही दोष नाही. हा मी ब्रेक मारला. हा, ब्रेक मारल्यामुळे एक साईडला आलं. पण तिथं रस्ता चढायला जागा नव्हती, तुम्ही तिकडून असा घुसला ना हुआ. हा, त्यानं उभंच नाही केलं, त्याला हात देतोय. अच्छा। आणि तुमची मशिनरी पण त्या ठिकाणी एका साईडला जाताना हो, एक दिसले, साईडला गेलं. पण हा अपघात या ठिकाणी सुदैवाने कुठली दुर्घटना टळलेली आहे। तुमच्या वाहनाचं जरी नुकसान झालं, पण जी रस्त्यावर जर ते पलटी झालं असतं तर किती लोकांचा जीव घेऊन गेला असतं तुम्ही? हा, त्यावेळेस काय केलं असतं? नाही. याची खबरदारी घेणं गरजेचं आहे का नाही? हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे नाही? काय वाटतं तुम्हाला? बांधलेलं आहे पण परिपूर्ण आहे बा, खाली आहे गाडी, आहे बा, अर्धी गाडी खाली तुमची। काय सांगाल? शावा संघटनेचे प्रवीण भाऊ आहेत या ठिकाणी। भाऊ, या ठिकाणी निदर्शन असं येत आहे का हे वाहन चालकांचा हा हलगर्जीपणा दिसून येतोय? हीच घटना या ठिकाणी नाल्यावर झालेली आहे, पण ही जर रस्त्यावर एखाद्या वाहनावर एका व्यक्तींवर जर झालं असत किती दुर्घटना होती? त्या माध्यमातून सांगितलं याला एक आपण पर्याय रस्ता दिलेला आहे, त्यांनी हा शॉर्टकट मारण्याच्या नादात हा घडलेला आहे। अच्छा, त्या साईडने रस्ता आहे डांबरीकरण, हा कच्चा रस्ता आहे, काही आवश्यकता नव्हती गाडी टाकण्याची। अच्छा, टाकली जाता अनाथ झालंच। आता ते म्हणता एक गाडीवाला आला, त्याला वाचवण्यासाठी गेले, पण त्याला काही गरज नाही, तो रस्ता आहे, ते मधून येत आहे। कारवाईची काय चुकी असेल? त्याला जर आपण पर्याय मार्ग दिलेला आहे, डांबरीकरण दिलेलं आहे, शॉर्टकटच्या नावाने ही सगळी घटना घडलेली आहे। थोडक्यात शॉर्टकट मारायला गेले, रस्त्यावर बरोबर नाही झाल्याने सुद्धा आपण लोकांचा जीव बळी गेला असता। हा, किती लोकांचा जीव गेला असता? ड्रायव्हरची चुकी म्हणता येईल याला, असं मला वाटतंय। काय सांगाल ताई या ठिकाणी परिस्थिती? शेजारी अपार्टमेंटला आमच्या व्हॅन पण इकडे येत नाही, इकडे जायला खूप प्रॉब्लेम होतो, खालीवर होते जागा ना, रोज मुलांना सोडायला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।